नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता हर्षवर्धन भयानक चिडलेला असतो. तो भजनला म्हणत असतो की आत्ताच्या आत्ता मला कळलं पाहिजे की त्या व्हिडिओमध्ये काय आहे, कुठे आहे तो व्हिडिओ, मला समजलं पाहिजे. भजन म्हणतो की अहो तो खोटा असणार आहे पुरावा. तेव्हा हर्षवर्धन म्हणतो की नाही, कारण मी 4-4 वेळा जायला सांगितलं होतं. भजन तू 2 वेळा जाऊन आलेला आहे. तुला तिथं कुठं CCTV कॅमेरा दिसला नव्हता. मग तो फॉरेन्सिक लॅबला गेलेला आहे. तुला कळतंय का? फॉरेन्सिक टेस्टिंगसाठी तो व्हिडिओ गेलाय. कोण आहे फॉरेन्सिक लॅबमध्ये ऑफिसर, ते शोधायचं आणि मला तो व्हिडिओ पाहिजे. तेव्हा मात्र भजन म्हणत असतो की चालेल, मी तो पुरावा शोधतो आणि डिस्ट्रॉय करून टाकतो. त्यावरती हर्षवर्धन म्हणत असतो की एक गोष्ट लक्षात येते का, कारण काहीही झालं तरीही एक महत्त्वाची गोष्ट आहे, तो डिस्ट्रॉय करायचा नाही, तो मला आणून द्यायचा आहे, कारण माझ्या मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. म्हणजे हर्षवर्धनच्या मनात सुद्धा शंका निर्माण झालेली आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे आता शौर्य तिथे तसाच बसून असतो. आता ऊर्जा निघून गेलेली असते. चायचुईवाला तिथे येतो आणि त्याला विचारतो, साहेब चहा द्यायचा का? तेव्हा शौर्य म्हणतो की नाही नको. ऊर्जा निघून गेलेली असते. तिच्या हातातून पडलेला ग्लास तिथे दिसत असतो आणि आता मात्र शौर्याला काळजी वाटत असते. त्याला आठवत असतं की हे सगळं काय आहे, या सगळ्या गोष्टी काय आहेत, कशामुळे हे सगळं घडलंय. अशाच गोष्टी त्याला लक्षात येत असतात. कारण तिथं पडलेल्या त्या काचा, फुटलेला ग्लास, हे सगळं त्याला दिसत असतं आणि त्याला वाईट वाटायला लागलेलं असतं. इकडे ऊर्जा घरी आलेली असते. आई बाप्पाला दिवा लावत असते. आई म्हणते, बरं झालं ऊर्जा तू आलीस, असं म्हणत ती बोलायला सुरुवात करते. आई म्हणते की अगं सकाळी ना पाणी उशिरा आलं, त्यामुळे सगळी कामं खोळंबलेत. बरं आता तू आलीस ना, मी आवरून घेते आणि जाऊन येते, बचत गटाचं काम करायचं आहे. इकडे ऊर्जाला सुद्धा आठवत असतं. शौर्य म्हणालेला असतो की अगं ऊर्जा, पाहुणे येणार होते ना तुझ्याकडे, मला सांग, खरं तर मी तुझ्या प्रेमात पडलोय. मी खरं सांगतोय, तू जा घरी, त्या पाहुण्यांना नकार दे. तू नको त्यांच्याशी लग्न करू. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे ऊर्जा, प्लीज ऐक ना ऊर्जा, असं म्हणत तो बोललेला असतो. इकडे आजीच्या जवळ येऊन बसलेला असतो. आजी त्याला समजवत असते, कारण आजीला पण कळलेलं असतं की तिला बघायला पाहुणे आले नव्हते. हा मेसेज चुकीच्या पद्धतीनं मिळालेला होता आणि आता मात्र प्रश्न पडलेला असतो की हे सगळं काय आहे. आणि त्याचबरोबर इकडे शौर्य त्याच विचारात आहे आणि शौर्य म्हणत असतो की नाही, मला या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या खरं तर समजून घेतल्या पाहिजेत, कारण मी असं बोलायला नको होतं. तेव्हा मात्र आजी म्हणत असते की हे बघ शौर्य, कसं आहे, गैरसमज झाला म्हणून हे सगळं झालेलं आहे, पण ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि त्याचबरोबर हे सगळं जे काही आहे ते चुकीच्या पद्धतीने घडलेलं आहे. उलट सत्य समजलेलं आहे, ही गोष्ट चांगली आहे ना. आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की आजी शौर्याला समजवत असते की मला सांग, तिने फक्त नकार दिला नाही, तुला ती काहीच बोलली नाही, ती फक्त निघून गेलेली आहे आणि ती निघून गेली त्यामुळे तुला वाटतंय ना. मग हे असा का विचार करतोयस तू? कारण तू असा विचार कर ना, त्यापेक्षा जे काय घडलेलं आहे ते वेगळ्या पद्धतीनं घडलेलं आहे. तिच्या मनात तसं काही नाही आहे ना. हे सगळं बोलणं सुरू असतं. तेव्हा शौर्य म्हणतो की हो आजी, बरोबर आहे तुझं म्हणणं, ती निघून गेली आणि त्याचबरोबर तिने काहीच बोललेली नाही. आता मात्र आजी म्हणत असते की मग एक साधी गोष्ट बघ ना, जेव्हा तुझ्या लक्षात आलेलं आहे तेव्हा तुझे गैरसमज मिटतील. त्यामुळं तू तिला भेट, तिला बोल. तिने तुला असं सांगितलंय का की मला भेटायचं नाही, मला बोलायचं नाही, मला तुझं तोंड सुद्धा पाहायचं नाही? शौर्य म्हणतो नाही. मग आजी म्हणते की चालेल, मग जा तू तिला भेट एकदा. तेव्हा आजीला शौर्य म्हणतो ती खरंच भेटेल मला? तेव्हा मात्र इकडे आता शौर्य सांगितल्याबरोबर आजी म्हणते की काळजी करू नको, नक्कीच भेटेल तुला ती आणि कुठलाही वाईट विचार करू नको, सगळं व्यवस्थित होणार आहे. इकडे ऊर्जाला आई सांगत आहे की हे बघ मी निघते आता, पूर्वा सांगते, आणि तिला जायचं असतं बचत गटाच्या कामासाठी. ऊर्जा तिथेच बसलेली असते सोप्यावरती. तिच्या डोक्यातनं काही केलं आहे, विचारांचं जे काहोर आहे ते काही कमी होत नसतं. आणि इकडे तिला आठवत असतं, शौर्य खारीचा ग्लास आणि चहाचा ग्लास आणि खारी घेऊन आलेला असतो आणि शौर्य म्हणत असतो की हे बघ, ह्या चहा खारीसारखं आपलं नातं आहे, असंच एकमेकात विरघळून जायचं आहे. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र ऊर्जाला ते शब्द आठवत असतात. शौर्याने स्पष्टपणे सांगितलेलं असतं की माझं तुझ्यावरती जीवापाड प्रेम आहे, मी पहिल्या दिवसापासून तुझ्या प्रेमात पडलेलो आहे. आणि त्याचबरोबर तेव्हा मात्र इकडे ऊर्जाचं लक्ष नाही आहे हे आईच्या सुद्धा लक्षात येतं. आणि मग मात्र आई म्हणत असते की काय झालं? तेव्हा ऊर्जा म्हणते की चालेल. आई म्हणते की मी जाऊन येते.
नको तू टेन्शन घेऊ, असं ऊर्जाला सांगते. खरं तर आईला काहीच माहिती नाहीये. इकडे ऊर्जाला हेच आठवतंय की शौर्याने हातामध्ये चहा, खारी त्याचबरोबर हे सगळं घेऊन तिला प्रपोज केलेलं आहे. इकडे शौर्याला सुद्धा त्याच गोष्टी आठवत आहेत. तेवढ्यात तीर्था येते. तीर्था खूप टेन्शनमध्ये असते आणि येऊन शौर्याला मिठी मारते. शौर्य म्हणत असतो, काय झालं तीर्था? तीर्था म्हणत असते की मला कळत नाहीये. म्हणजे मला असं वाटतंय की मी माझेच निर्णय स्वतः घेऊ शकत नाहीये का माझ्याच आयुष्याचे? मला सांग, जेव्हा डॅडनी माझं लग्न ठरवलं तेव्हाही मी शांतपणे ह्या गोष्टी ॲक्सेप्ट केल्या होत्या ना. मग आता पुन्हा का माझ्या नशिबात हे सगळं आलेलं आहे? मी डॅडनी सांगितलं, मी तयार झाले. मग मी त्याच्याबरोबर माझी पण काही स्वप्न आहेत ती रंगवायला सुरुवात केली. शौर्य म्हणत असतो की बोल बोल तीर्था, तू मनमोकळेपणाने बोल. तीर्था म्हणत असते, मग हे का? या सगळ्या गोष्टी मलाच का सहन कराव्या लागतात? मला सांग, तू पद्माला भेटलास का रे दादा? तेव्हा शौर्य म्हणतो की नाही. तेव्हा तीर्था म्हणते की सांग ना, कारण काय होणार आहे या केसचं? तेव्हा शौर्य म्हणत असतो की डॅड एकही केस हरत नाहीत, माहिती आहे ना तुला? तीर्था म्हणते की केसपेक्षाही मला कळत नाहीये की पद्मा आपल्या घरात होती, आपल्या सगळ्यांसाठी एवढं प्रामाणिकपणे तिनं काम करत होती, आपणही तिला जीव लावत होतो. पण असं काय झालेलं आहे? नक्की काय प्रॉब्लेम आहे? असं तीर्था विचारत असते. शौर्य पण टेन्शनमध्ये असतो. शौर्यलाही कळत नाहीये की काय निर्णय घ्यायचा आणि काय करायचं. इकडे ऊर्जाच्या डोक्यामधले विचार काही केल्या कमी होत नसतात. ऊर्जा म्हणत असते की काय करू, कशा गोष्टी सोडवू ह्या सगळ्या, आणि कशा पद्धतीने हे सगळं मॅनेज करू, हाच विचार ऊर्जाच्या डोक्यात सुरू आहे. कारण आजपर्यंत शौर्यने हे सगळं माझ्यावरील प्रेमापोटी केलंय. आईनं तिला प्रश्न विचारला होता, तू ती फुलं माझ्यासाठी बनवली होतीस ना, तेव्हा तुझ्या डोक्यात काय होतं? मी आई आहे म्हणून बनवलीस ना? तेव्हा ऊर्जा म्हणालेली असते की हो. मग तू त्याला विचार की त्याने तुझ्यासाठी एवढं सगळं का केलंय? मग शौर्याने दिलेले कानातले, बाईक दुरुस्त करून दिलेली, त्याने भेटलेला, हे सगळं तिला आठवत असतं. तर इकडे शौर्याला सुद्धा त्या गोष्टी आठवत असतात. ऊर्जासोबत घालवलेला वेळ, बाईक दिल्यानंतर ऊर्जाने मारलेली मिठी, त्याचबरोबर घरी गेल्यानंतर ऊर्जाने अगदी काळजी घेत चहाच्या कपाचे चटके लागत आहेत म्हणून दिलेला चहा, हे सगळं त्याला आठवत असतं. आई इकडं ऊर्जाला म्हणत असते की मी शेजारी जाऊन आले, दळवी काकूंकडे त्यांच्या काही सह्या घ्यायच्या आहेत. आणि इकडे शौर्य म्हणत असतो की नाही, आता मला ऊर्जाची भेट घेतलीच पाहिजे. हा विचार शौर्याच्या डोक्यात सुरू झालेला असतो. आणि तेव्हा मात्र आता शौर्य एकच गोष्ट घेऊन बसलेला आहे की काहीही झालं तरीही आत्ता या सगळ्या गोष्टींवर कसा मार्ग काढायचा त्याला कळतच नाहीये. आणि त्याला ह्या सगळ्या गोष्टी आठवत असतात. ऊर्जाने त्याच्यासाठी काय काय केलेलं आहे हे सगळं आठवत असतं. आणि त्याचबरोबर त्याला वाटत असतं की नाही, काहीही झालं तरीही आत्ता हे सगळं जे काय आहे ते कुठंतरी थांबलं पाहिजे. आणि म्हणूनच त्याने ठरवलेलं आहे की मला या सगळ्या गोष्टी खूप छान पद्धतीने सोडवायच्या आहेत. मी जाऊन एकदा ऊर्जाची भेट घेणार आहे. जोपर्यंत मी ऊर्जाला भेटत नाही तोपर्यंत गोष्टी अशाच घडत राहणार आहेत, असं त्याला वाटत असतं. आणि मग त्याने आता विचार करतो आणि म्हणतो की मी लवकरच तिला भेटेल आणि ठरवेल. इकडे दुसऱ्या दिवशी तीर्था आता निघालेली असते आणि तीर्था डायरेक्ट येऊन पोहोचलेली असते ती म्हणजे पद्माच्या घरी. पद्माच्या घरी आल्यावर पद्मा तीर्थाला विचारते, तीर्थताई तुम्ही इथे? बसा बसा, पाणी देते. तेव्हा तीर्था म्हणते की नाही राहू दे, पाणी नको आहे मला, असं ती सांगू लागते. तेव्हा मात्र पद्मा तिला विचारते की काय झालं? तेव्हा तीर्था म्हणते की मी जे विचारेल ते मला खरं खरं सांगशील ना? तेव्हा पद्मा म्हणते हां बोला तीर्थताई. मग तीर्था तिला विचारू लागते की काय झालं होतं नक्की, काय खरं आहे, काय घडलं होतं त्या दिवशी तिथं? कारण तीर्थाच्या डोक्यात असे विचार आलेले असतात की ऊर्जामुळं ती इकडे पद्मा मुद्दाम तर ही केस स्टँड करत नाहीये ना, याच्यामागे ऊर्जाचा काय हात आहे का, म्हणून तिने असे प्रश्न विचारायला सुरुवात केलेली असते. आणि आता मात्र पद्मा शांतच राहिलेली आहे. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की शौर्य हा ऊर्जाच्या घरी आलेला आहे आणि ऊर्जाला तो म्हणत आहे की माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे. मला सांग, मी तुझ्या प्रेमात पडलो ह्यात माझी काय चूक आहे सांग ना? कारण मला वाटलं मी तुझ्या प्रेमात पडलो, एवढंच झालेलं आहे ना, आणि मी माझ्या प्रेमाची कबुली दिलेली आहे. तेव्हा मात्र ऊर्जा म्हणत असते की शौर्य तू जा. आणि तेवढ्यात शेजारी सही आणायला गेलेली आई तिथे येते आणि म्हणू लागते की काय चाललंय हे सगळं? म्हणजे आत्ता माझ्या लक्षात आलेलं आहे की काय झालेलं आहे, नक्की कशा पद्धतीने ह्या गोष्टी घडत आहेत. म्हणजे आता हे तुमचं मैत्रीचं नातं आहे, असं म्हणत आईने आरडाओरडा करायला सुरुवात केलेली असते. आणि मग मात्र इकडे
ऊर्जाला धक्का बसलेला असतो. आई तिथे त्याने म्हणते की जा, आत्ताच्या आत्ता जा इथे काय चाललंय? मी तुला सांगितलं होतं ना ऊर्जा, तू मला वचन दिलं होतं ना, शेवटी तू पण दिव्यासारखंच करणार आहेस का? म्हणजे तूही तसंच ठरवलेस का? असं म्हणत आई ओरडायला सुरुवात करते. ऊर्जाला मात्र कळतच नाहीये, आई खूप चिडलेली असते. कारण ऊर्जाकडून तिने वचन घेतलेलं असतं की मी काहीही चुकीचं करणार नाही, तुला त्रास होईल असं वागणार नाही, असं वचन तिने ऊर्जाकडून घेतलेलं असतं. आणि आता मात्र या गोष्टींचा ऊर्जाला खूपच त्रास होत असतो. मग ऊर्जा शौर्याला म्हणते की तू जा, कारण शौर्याने ऊर्जाचा हात हातात पकडलेला असतो. आणि मग पूर्वाने ते पाहिलेलं असतं, म्हणून तिला राग आलेला असतो. ऊर्जा धडकन जागी होते, दरवाजा वाजत असतो. खरं तर हे ऊर्जाला पडलेलं स्वप्न असतं. शेजारच्या काकू आलेले असतात, ते बचत गटाचे पैसे द्यायला आलेले असतात. आणि मग ऊर्जा आणि पूर्वा ते पैसे घेते. आई तिला सांगते की ऊर्जा तू आवरून घे, ऑफिसला जायचं आहे, तू खूप गाढ झोपली होती ना, म्हणून तुला उठवलं नाही, असं आईने ऊर्जाला सांगितलेलं असतं. आता मात्र ऊर्जा विचार करायला लागलेली असते. ऊर्जा म्हणत असते की काय करू बाप्पा, तूच मला मार्ग दाखव तरच सगळ्या गोष्टी क्लिअर होतील, असं इकडे ऊर्जाने ठरवलेलं आहे. आणि मग मात्र ऊर्जा आता बाप्पाकडे आलेली आहे. आणि जेव्हा ऊर्जा बाप्पाच्या समोर उभी आहे, हात जोडून उभी आहे, त्याच वेळी तिथे आलेली आहे ती म्हणजे काव्या आणि त्याचबरोबर पार, ते दोघंही मंदिरात आलेले आहेत. मग ऊर्जा दर्शन घेते आणि खाली पायरींवर जाऊन बसते. तेव्हा इकडे ॲक्सिडेंट होत असतो, त्यातून शौर्याला वाचवते नंदिनी. आणि मग नंदिनी आणि जीवा दोघंही तिथं आहेत, ते शौर्याला समजूत घालत असतात. ऊर्जाला इकडे काव्या म्हणत असते, म्हणजे त्याने डायरेक्ट प्रपोज केलं याचं वाईट वाटतंय का त्याने प्रपोज केलं याचं वाईट वाटतंय, असं ती विचार लागते. आणि इकडे हे दोघं जण सांगत असतात की तुलाही भेट वाटतंय ना, तिलाही कदाचित भेटण्याची ओढ असेल, त्यामुळं तू जाऊन तिची भेट घे आणि मग सगळ्या गोष्टी सोडव, असं सांगितलं जातं. म्हणजे काव्या पार्थ आणि त्याचबरोबर जीवा नंदिनी दोघंही येऊन आता इकडे या दोघांची समजूत घालत आहेत आणि त्या दोघांना एकत्र आणत आहेत. हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.